समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक थोर संत कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. जालना जिल्ह्यातील जांब येथे रामनवमीला जन्मलेले नारायण सूर्याजीपंत ठोसर हे श्रीरामांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी दासबोध ग्रंथ लिहून समाज प्रबोधन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वधर्म व राष्ट्रप्रेमाची जागृती केली. समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव व जन्म नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी ठोसर, जन्म शके 1530 सन 1608 मध्ये जालना जिल्ह्यातील जांब या गावी रामनवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमी दुपारी रामजन्माच्या वेळी झाला. कार्य त्यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केली आणि महाराष्ट्रात हनुमंत व श्रीरामांची मंदिरे स्थापन केली. साहित्य दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि अनेक आरत्या, उदाहरणार्थ मारुतीची आरती, सुखकर्ता दुःखकर्ता ही त्यांची प्रमुख रचना आहे. भक्ती व विचार ते रामाला आणि हनुमंताला शक्ती व बुद्धीचे प्रतीक मानत त्यांनी स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रसार केला. निधन त्यांनी 1681 मध्ये सज्जनगड येथे समाधी घेतली. रामदास स्वामींची जयंती रामजन्मोत्सव तिथी समर्थ रामदास स्वामींची जयंती दरवर्षी चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीला साजरी केली जाते. विशेष त्यांचा जन्म रामनवमीला झाल्यामुळे त्यांच्या जन्मगावी जांब समर्थ आणि देशभरातील समर्थ संप्रदायाच्या मंदिरांमध्ये रामनवमीच्या दिवशी विशेष उत्सव, कीर्तन आणि पूजा केली जाते. जयंतीचे महत्त्व या दिवशी दासबोध ग्रंथाचे वाचन आणि समर्थांच्या विचारांचे स्मरण केले जाते, ज्यामुळे समाजाला भक्ती व राष्ट्रवादाची प्रेरणा मिळते.